सत्या खोटं बोलतात त्या. मम्मी कोण खरं आहे कोण खोटं आहे हे सिद्ध करत बसायचं नाही आम्हाला, आणि मला वाद तर अजिबात घालायचा नाहीये. तुला शेवटचं सांगतोय, बाकी काही असो, अमरीची अवस्था बघता या तिघी इथंच राहणार, कुठंच जाणार नाही. आणि हा माझा निर्णय आहे, जुना तू बदलू शकतेस ना या तिघी. मग तू पण ऐक, ह्या घरघुशीनं माझा अपमान केलाय, आणि जवळ ती माझी माफी मागत नाही तर मी ह्या तिघींना बी घरात घेत नाही. मम्मी वाघमारेंनी तुझ्यावर कुठला पर्सनल राग काढलेला नाहीये, त्यांनी फक्त त्यांचं कर्तव्य बजावलंय, ते बी कायद्यानं. त्यामुळे त्या तुझी माफी का मागतील? सत्या थांब. जर मी माफी मागण्यानं मम्मी साहेबांचं समाधान होणार असेल तर मी तयार आहे माफी मागायला. वाघमारे तुम्ही का माफी मागताय? मुळात हे घर तुमच्या हक्काचं आहे, आणि इथं राहण्यासाठी ना तुम्हाला कुणाशीही कसलीही तडजोड करायची काहीच गरज नाहीये. सत्या, या घराशी आता माझा पूर्वीसारखा संबंध नाही. आम्ही इथं फक्त एक आश्रित म्हणून राहतोय, आमची गरज आहे म्हणून. त्यामुळे दुसरीकडे आमची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही तडजोड करायला तयार. मम्मी साहेब तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी घेऊन गेले, त्यासाठी माफ करा आम्हाला. आम्हाला आश्रयाची गरज आहे, प्लीज आम्हाला या घरात राहू दे. दीदी अगं काय करतेस तू? माफी कशाला मागतेस? आणि हात जोडायची तर काहीच गरज नाही. अमृता शांत बस तू. अगं पण दीदी तू गप्प बस म्हणले ना. मम्मी साहेब देताय ना परवानगी? ठीक आहे, दिली परवानगी. यात आई, अमरे या. दीदी काय गरज होती त्या मम्मी साहेबांची माफी मागायची? अगं तुम्ही दोघी पण विसरताय का त्या आपल्याशी कशा वागल्यात? एवढं कशाला हतबल व्हायचं होतं? दीदी तू कॉन्स्टेबल नाहीयेस, पोलीस अधिकारी झालीयस. या वर्दीचा दराने घरात पण दाखव ना जरा. अमरी जरा शांत राहा, आणि सध्या काहीच बोलू नकोस. आम्हाला ठरवू दे काय करायचं ते. काय ठरवणार आहे तुम्ही? हा, मान खाली घालून हिथच राहायचं हेच ठरवणार आहे ना? तुला गप्प बस बोलले ना, मग गप्प बसायचं. जास्त पुढे पुढे बोलीस तर एक लगावून देईन. माझ्यावर बरोबर हात उचलता येतो, मग त्या मम्मी साहेब एवढं बोलतात त्यांच्यावर एक शब्द वर करून बोलता येत नाही. अमरे ये तू बस इथं बस. काय करू बसून? बस अमृता,
हे बघ, तू कसलाच विचार करू नकोस. डोकं शांत ठेव जरा. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. हा, शांत बस. कवा पण खायला गिळायला ही धर्मशाळा नाही. बसा बसा, आराम करा, बसा. माया पॅलेस म्हणजे धर्मशाळा नाही, पण तुमच्या येण्यानं ह्या घराची धर्मशाळा झाली. तुमचंच घर आहे. तुमच्या आज्या पंजानं अंधनात दिलंय असं समजा. मला ओळखलं असेलच, नसेल ओळखलं तर मी ओळख करून देते. मी माया सुर्वे, माया पॅलेसची केअरटेकर, म्हणजे मोलकरीणच समजायचं. हा, बोला मॅडम, काय सेवा करू तुमची? मॅडम, तुमची काय सेवा करू? ए नेबळट, एक रात्र घराच्या बाहेर राहायची येळ आणली का नाही तुमच्यावर? एका रात्री 3 स्टार वर्दीचा माज उतरला का नाही? आणि डोक्यावर छप्पर पाहिजे म्हणल्यावर आलेलं गीत मायली की नाक घासत माझ्या दाराशी. हो मम्मी साहेब, इथं कुणीच नाक घासत आलं नाहीये. जसं आलोय तसं माघारी पण जाऊ शकतो. आमरे, गप्प बस. अगं पण तिथे हे काय पण. गप्प बस म्हणलं ना. हमरे घ्या, आता ही आई व्हायला निघाली तरी अक्कल लहान पुरीचीच आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला. ए, 2 जिभाची असताना रस्त्यावर आलीस तरी बालिशपणा काही गेला नाही बघ तुझा. माझ्या घरात राहून मलाच माज दाखवतेस आहे. आता ह्या घरात आल्याच आहेत तर एक गोष्ट नीट ऐका. ह्या घरात राहताना काही अटी शर्ती तुम्हाला मान्य कराव्या लागतील. काय अटी आहेत तुमच्या? अट क्रमांक 1, ह्या घरात माझ्या विरोधात आवाज काढायचा नाही. चिडी चुप राहायचं. आणि जास्त खबरदारी तू घ्यायची. अट क्रमांक 2, मी जो निर्णय घेईल तो समद्यांना लागू असल. अट क्रमांक 3, मी जे सांगल तेच करायचं. मला उलट उत्तर द्यायचं नाही. मी खपवून घेणार नाही. मम्मी साहेब, ही सरळ सरळ गुलामगिरी झालीये. इथं आम्ही कुणाच्या मिंद्यात राहत नाही. ए, आता काय बोलले मी? हो मम्मी साहेब. आमरे, मध्ये बोलू नकोस. हमरे अगं गप के बाई. हा, अगं पण आई, हे सगळं आपण. अरे जरा शांत बस म्हटलं ना. अगं प्रत्येक घराचे नियम असतात आपापले, आणि आपल्याला या घरात राहायचं असेल तर इथले नियम पाळावेच लागतील, कळलं? आमरे, बरोबर बोलते आई. यावर आता एक शब्दही बोलायचा नाही. मम्मी साहेब, तुमच्या सगळ्या अटी आणि शर्ती मान्य आहेत आम्हाला. एवढ्याच आहेत की अजून आहेत? सध्या तरी एवढ्याच आहेत. नवीन काय असतील ना तर अपडेट करू आम्ही. तवा राहावा निवांत. माया पॅलेस मध्ये महिला परदेश अध्यक्ष माया सुर्वेच्या अंडर आश्रित म्हणून. हे प्रिये, माझी परम सुंदरे, डार्लिंग आहेस ग तू. डार्लिंग माझी, इतकी वर्ष तू मला साथ दिलीस. डार्लिंग, आता तुला ना 2 नवीन चाक,
2 आरसे आणि नवीन हेडलाईट बसवणार. काय तुम्ही मला नवीन चाक, नवीन आरशा, नवीन हेडलाईट बसवणार? तुला काय जरी बसवलं, तुझा मेंदू जसा चालाय तसा चालणार आहे. तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी, माझ्या गाडीबद्दल बोलतोय. गाडीबद्दल? म्हणजे प्रिय, परम सुंदरी, सखी, जीवन सारथी हे सगळं तुम्ही या खटाऱ्या गाडीला बोलत होतात? ऐक, माझ्या गाडीला खटरा बोलाय नाही. माझ्या गाडीबद्दल बोलताना मॅनर्स थोडी बोलायचं. ते सगळं जाऊ द्या. एवढा महत्वाचा दिवस आलाय तोंडावर आणि त्याची तुम्ही काही बी तयारी नाही केली होय? महत्वाचा दिवस काय? प्रेमाचा दिवस आहे आज, प्रेमाचा दिवस. प्रेमाचा दिवस तसलं काय साजरा करायचं नाही. भारतीय देशातला सण आहे तो. आपल्या देशातले सण साजरे करायचे. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, होळी हे सण साजरे करायचे. ते काय मला माहित नाही. मला प्रेमाच्या दिवसाचं गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. मग काहीतरी देऊ ना, गुलाब देऊ ना, गुलाब जामुन देतो ना. हो मान्य. तसलं काय चालणार नाही, कळलं ना? मग हे बघा मान्य, प्रेमाचा दिवस म्हणजे सोन्यासारखा दिवस. हा मग मला प्रेमाच्या दिवसाचं गिफ्ट म्हणून सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचं छान 5 तोळ्याचं नेकलेस हवंय. सोन्याच्या बांगड्या, हा. 5 तोळ्याचा नेकलेस. तुझ्या मेंदूला काही गंज लागलाय का? अगं सोनं किती महाग झालंय, 1.5 लाखाच्या वर गेलंय आणि माझ्या सोन्याचं. मान्य का बसा? ते मला काय माहित नाही. मला सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचं 5 तोळ्याचं नेकलेस हवंय म्हणजे हवंय. अगं आहे की नाही हो? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं- बाकीचं काय माहित नाही, तुम्ही आणा. अगं सोन्यात, अगं वाघमारे, तुम्ही तुमच्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम लपवायचा किती बी प्रयत्न करा, पण ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचतच. आणि तीच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. ज्यानं कुणी प्रेमाचा दिवस आपल्या देशात आणला का नाही, तो मला घावलाच पाहिजे. बघ कसा ऊस सोडल्या सोडतो. मागणी मागे गिफ्ट पाहिजे. त्या बाबू सोनाना आत्ताच ऊस देतोय. आता किडनी साधू पण लिव्हर इकायचं का काय? अरे काय झालं तुला? कशाला बडबडतोस एवढा? सत्या सत्या, हे प्रेमाचा दिवस जवळ आला ना, मनात धडकीच भरते. अरे मागणं गिफ्ट द्या लागतात. ज्यानं कुणी प्रेमाचा दिवस आपल्या देशात आणला का नाही, तो मला घावलाच पाहिजे. कसा ऊस सोडल्या का सोडतो बघ कसा उभा. माझ्या बहिणीनं गिफ्ट मागितलंय वाटतं तुमच्याकडे. गिफ्ट देऊन ना पाहुणं, तुमची बहीण एक दिवस माझ्या किडनी काय लावणार आहे. गिफ्ट पाहिजे गिफ्ट. मला राग आला का नाही बघ. हो दाजी, माझी बहीण ना आता जन्मजन्माची अर्धांगिनी आहे तुमची. मग तिचा हक्क आहे ना तुमच्यावर. त्या हक्कानं ती गिफ्ट मागणारच. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? बरं मला सांग, काय गिफ्ट देणार आहेस? गिफ्ट काय द्यावं? हा, सोड चिठ्ठी देतो. सोड चिठ्ठी म्हणजे गिफ्ट द्यायला पण नको, गिफ्ट मागाय पण नको. विषय चालला कसं? गाणं खाली आवाज काढीन. माझ्या बहिणीला सोड चिठ्ठी देणार? अशी कानाखाली देईन ना, सोड चिठ्ठीसाठी जीभ उचलायची नाही. अहो मेवणं पाहुणं, मी मस्करी केली. मी कशी सोड चिठ्ठी देईन? कशी असली तरी माझी बायको आहे ती, अर्धांगिनी आहे ती. पण मला असं वाटतं कधी कधी ना, म्हणजे माझं प्रेम आहे तिच्यावर, पण रॉंग नंबर लागला काय असं वाटतं. अरे असू दे की मग, त्याला काय झालं? माझा कुठं राईट नंबर लागलाय तेव्हा? माझा पण रॉंग नंबरच लागला होता ना. अरे जरा आठव, माझं लग्न ठरलं कुणाबरोबर होतं आणि झालं कुणाबरोबर? ऐन वेळेला वाघमारे मंडपात आल्या. बलमा, वाघमारे माझ्या आयुष्यात रॉंग नंबरनं जरी आले असल्या ना, तरी तो रॉंग नंबर माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट रॉंग नंबर आहे. आता तूच विचार कर ना, हा रॉंग नंबर जर लागला नसता तर मी कुठं असतो, काय असतो? पण सत्या, त्या वाघमारे आहेत रे. त्या म्हणजे पाऊस आहेत, पाऊस. आणि माझ्या आयुष्यात कवी नावाचं आलेलं वादळ आहे. आणि पावसाची आणि वादळाची कधीच तुलना होऊ शकत नाही. अरे वादळाला शांत व्हायला जरा वेळ द्यायला लागतोय. तू एक काम कर, तू ना
कवीला एक मस्त गिफ्ट दे. मग बघ ती कशी खुश होते ते. बलमा कसं असतंय माहितीये काय, नवऱ्यानं बायकोला आदनमधनं गिफ्ट द्यायचं असतंय आणि त्यातल्या त्यात प्रेमाचा दिवस असेल ना, एकदम भारीतलं गिफ्ट द्यायचं असतंय. गिफ्ट तर द्यावं लागणारच आहे. भारीतलं नाही पण द्यावं लागणारच आहे. चल. येतं तसं मी पण गिफ्ट देणार आहे वाघमाऱ्यांना. मग तू बी चल माझ्या बरोबर, आपण मिळूनच खरेदी करू. अच्छा, म्हणजे मेहुणं पाहुणं तुमचा हा प्लॅन आधीच ठरलाय तर मग. अरे वा घरी. अरे 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 ए ग बस. हे बघ, गिफ्ट तर मी देणारच, पण तू बघच, हा प्रेमाचा दिवस ना वाघमाऱ्यांच्या आयुष्यातला एकदम बेस्ट प्रेमाचा दिवस असणार आहे. मम्मी तुम्ही चुकीचं केलं बघा. अहो त्या तिघींना परत घरात घ्यायची काय गरज होती? एवढं कारस्थान करून घराबाहेर काढलं होतं कसं बस. हा, त्या एक जाऊबाईने नुसती हात जोडून माफी मागितली, लगेच पागळला तोय. काही नाही काही नाही, चुकीचं केलं बघा तुम्ही अतिशय. म्हणून फुगून बसलीस आहे तू. सपने, तुझा राग रास्त आहे. तसं तर त्या तिघी मायलेकींना घरात घ्यायलाच नाही पाहिजे होतं. पण बघितलं ना सत्य किती चिडला होता ते. आणि मी तर सत्याच्या दागापुढे गेली असते की नाही का मग तो घर सोडून गेला असता. अगं प्रश्न माझ्या सत्याचा होता म्हणून त्यांनी बेटला घरात घेतलं मी. मला असं वाटलं होतं का ह्या तिघींना घराच्या बाहेर काढले, तेव्हा सत्याने लोटांगण जरी घेतलं तर ह्या तिघी जणी परत घरात येणार नाहीत. पण मम्मी मी काय म्हणते, एवढ्या सगळ्यांना दरारा दाखवत असता, सध्या भाऊजींना का नाही दाखवत तुम्ही एकदा दरारा? हे हुबलत. अगं दरारा दाखवून सत्या कायमचं घर सोडून गेला म्हणजे. मागे एकदा नाही का त्याने भेटणं सत्याला माझ्यापासून वेगळं केलं होतं. मला आता पुन्हा ती हिस्ट्री रिपॅट करायची नाही. पण मम्मी आता एक जाऊबाई ह्याच घरात आल्या, म्हणजे सत्या भाऊजी आणि एक जाऊबाई आता एकत्र येणार. बया, मग तुम्हाला हवं ते कसं होणार? म्हणजे सत्या भाऊजींचं दुसरं लग्न राहायचं बाजूला, पण त्याच दोघांचं परत एकदा लगीन व्हायचं, ते बी तुमच्या नाकावर टिचून. नाकाचा शेंडा. हा, मी बरं तसं होती. मी सपनी ती घरघुशी ह्या घरात आणि सत्याच्या आयुष्यात ठाण मांडून बसणार नाही. काही बी झालं तरी लवकरात लवकर सत्याच्या आणि त्या नेबळ्याच्या फूट पडायची. आणि अशी फूट पडायची का ती दोघ जण कवाच एकत्र येणार नाहीत. पण मम्मी तरी बी हे सगळं करून का नाही तुम्ही त्या दोघांना एकत्र यायची आयती संधीच दिली आहे बघा. हे येडे, संधी एकत्र यायची नाही, त्या दोघांना एकमेकापासून वेगळं करायची. म्हणजे काय करणार? बघशीलच, मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, दंगा. बलमा तू जा, मी आलोच. ओ मेहुणं पाहुणं, मंजू वहिनींच्या मूडचा अंदाज घेऊन मग बोल, नाहीतर किचन मध्ये त्या लाटणं नाही पात्याला डोक्यात पडेल ठाम दिशी. असं काय बघताय? मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. मी पडपूड लाटणं पात्याला, कढई, चमचा, तांब्या, वाटी, पेला सगळ्याचा मार खाल्ला आहे. फक्त सुरी राहिल्या कच्च्या. हो ताची, माझी बहीण काय अशी नाही आहे. मेहुणं पाहुणं, तुमच्या बहिणीला फक्त मीच ओळखू शकतो. असो, तुम्ही जावा. बेस्ट ऑफ लक. ni sare gara sare gari sare gado gare 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 sare ga ma shappa re sa. वाघमारे ड्युटीला जाणार नाही का आज? निघतेच आहे. अच्छा, हा मग नाश्ता सवीला करायला सांगायचा ना, म्हणजे तुम्हाला ड्युटीवर जायला उशीर झाला नसता. तिला कशाला उगाच त्रास? अहो त्यात कसला त्रास? मी तुमची काय मदत करू का? म्हणजे नाही नको, एवढं उरकले की निघायचंच आहे मला पण. अच्छा, तू कुठं निघालायस का? मी ते माझं एक काम होतं ना, तिकडेच निघालो होतो. काय काम? हा एक महत्वाचं काम आहे. मग जा ना. इथं काय करतोस? इथं
ते तहान लागली ना मला अचानक, त्यामुळे मी पाणी प्यायला किचन मध्ये आलो होतो. ठीक आहे. काय रे, निघतोयस ना? हा होय, हे काय, हा ग्लास ठेवून निघतच होतो. तांब्या येतो. काय बोलायचंय बोल, उगाच घुटमळत बसू नको. वाघमारे, एकदम बरोबर ओळखलं हो तुम्ही. म्हणजे मला जरा बोलायचंच होतं तुमच्याशी. आज सुट्टी काढू शकता का तुम्ही? का? काय आज? ते तुम्हाला आता सांगता येणार नाही, रात्रीपर्यंत कळेल तुम्हाला. पण आज तुम्ही प्लीज सुट्टी काढा. म्हणजे मी काय म्हणतो, आत्ताच तुमच्या डिपार्टमेंटला फोन करून कळवून टाका की तुम्ही आज अवेलेबल नाहीये. अरे सांग तरी काय आज? वाघमारे, हे बघा, काय काम आहे ते आत्ताच नाही सांगू शकत. तुम्ही सुट्टी काढा ना. हे बघा, प्लीज सुट्टी काढा. सत्या, अशी उठ-सूट सुट्टी घ्यायला मी काय खाजगी कंपनीत कामाला नाही. आधीच तात्यासाहेबांचा शोध सुरू आहे, ती केस चालू आहे. त्यात त्यांची बायको सापडत नाही, ती पण केस सुरू आहे. बाकीच्या केस तर आहेतच. अशी सुट्टी नाही मिळायची. वाघमारे, हे बघा, मी तुमच्या कामाचा व्याप समजू शकतोय, पण एक दिवस ऍडजस्ट करा की. आणि राहिला प्रश्न तात्याच्या आणि त्याच्या बायकोच्या केसचा ना, त्यात मी तुमची मदत करतोच आहे की. त्याचं टेन्शन कशाला घेताय? फक्त एक दिवस सुट्टी काढा. पण कारण काय सुट्टी घ्यायचं? तुझं असं काय काम आहे माझ्याकडं की सुट्टी घ्यायला लागेल? कारण आत्ताच नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्हाला रात्री कळेल म्हणतोय ना. मग कारण माहित नसताना मी सुट्टी नाही घेऊ शकत. अहो पण वाघमारे, सत्या, नाही म्हणजे नाही.